तर मित्रांनो, आपण जे हे खेकडे पकडून आणलेत, 5 खेकडे आपल्याला टोटल मिळालेले आहेत. ते 5ही खेकड्यांचं आपण वजन करून हे आपल्या खेकडे पालनाच्या टँकमध्ये टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन राहील की आपण किती किलो खेकडे टाकतोय आणि आपल्याला शेवटला किती प्रोडक्शन निघते. त्यासाठी आपण आता हे आपले सुरुवातीचे 5 खेकडे आहेत, जेणेकरून जे की आपण पकडून आणलेले स्वतःहून. आपण जे ट्रॅप लावले ते 5, त्या ट्रॅपमध्ये फक्त 2 ट्रॅपमध्ये आपल्याला एक खेकडा सापडला आणि जे बाकीचे 3 आहेत ते आम्हाला येताना जे दिसले ते आम्ही हाताने पकडलेले आहेत. तर आपण आता त्याचं वजन करूया. वजन टोटल किती भरतं ते पहिल्यांदा आपण वजन काटा स्टार्ट करून घेऊया. ऑन झाला. वजन करण्यासाठी जी बरणी ठेवणार आहे तिला पहिला आपण टेर करून घेऊया. झालं, 0 झालं. आता आपण त्यात एक खेकडा टाकून त्याचं आपण वजन करूया. ओके, आपण करूया. छोटे तरी चावत्यात जास्त. पहिला खेकडा आहे 32 ग्रॅम. टोटल झालं 55-56 ग्रॅम. ओ पप्पा याद आहे. तिसरा टाकला झाला 104 ग्रॅम. एक काढाय पाहिजे होतं तुम्ही मम्मा. या खात्यामध्ये चौथा टाकला झाला 147 ग्रॅम. रिस्टार्ट. 4 खेकड्याचं वजन झालं 147 ग्रॅम आणि हा 5वा छोटा आहे. हा छोटा खेकडा आहे. तो टाकल्यानंतर कंप्लीट वजन झालं 160 ग्रॅम. तर आपण हे जे 160 ग्रॅम खेकडे आहेत हे आपण आपल्या खेकडा पालनाच्या टँकमध्ये आज टाकणार आहोत. तर चला जाऊया आपण आता खेकडा पालनाच्या टँकवर आणि हे खेकडे तिथे टाकूया. तर मित्रांनो, मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे माझ्या खेकडेवाला बाबा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण 22 जून आहे. आज आपण पहिल्यांदा सकाळी खेकड्याचे पिंजरे लावले होते 5 मध्ये आपल्याला टोटल 2च खेकडे सापडले छोटे छोटे. आणि नंतर येताना आपल्याला ओढ्यामध्ये अजून आपण 3 खेकडे हाताने पकडले. हे टोटल आपण 5 खेकडे आपल्याला मिळाले. तर ते खेकडे आता आपण आपल्या या टँकमध्ये सोडणार आहे. तर टँकमध्ये बघितलं तर आपण अशी माती टाकून घेतलेली आहे बघा, अशी चारी बाजूने. तर पूर्ण माती न टाकली आपण. ह्याच्यामध्ये जवळजवळ 40% एरिया मातीचा आहे आणि 60% एरिया आपण असं जरा ओपन ठेवला आहे. बाजूने पण बघितलं तर हे बघा, हे असं बाजूने आपण असं बाजूने दगडं, थोडी विटा, माती आणि त्या साईडला थोडंसं जास्त पाणी ठेवलेलं आहे. पलीकडच्या साईडला आतमध्ये तर थोडं जास्त पाणी आहे आणि ह्या साईडला अजून आपल्याला डबर घेतलेलं आहे. म्हणजे छोटे छोटे दगडांचं आपण एक ट्रॉली मागवलेली आहे. ती 1-2 दिवसात येईल. पण ती येईपर्यंत आपल्याला काहीतरी सुरुवात करायची, कारण आपल्याला उशीर होत चाललेला आहे. कारण जून महिना आपला संपत चाललेला आहे. तर आपण आता जे पकडून आणलेले खेकडे आहेत 5 या बादलीत ठेवलेले आहेत हे बघा. तर ते खेकडे आपण आता ह्या टँकमध्ये रिलीज करणार आहे. तर आपली ही आता सुरुवात आहे. आज तारीख 22 जून आहे. तर आता आपण ते सोडणार आहे. तर त्या खेकड्यांचं वजन टोटल सगळे खेकडे आहेत टोटल हे आहेत 5 खेकड्यांचं वजन झालेलं आहे 160 ग्रॅम. तर आपण असंच प्रत्येक वेळेस आहे ना, जे जे काही खेकडे सोडणार आहे क्वांटिटी त्याचं वजन करून सोडणार आहे, जेणेकरून आपल्याला एक हिशोब राहावा. आपण किती खेकडे सोडले, किती काढले. जसंच आपण सोडताना वजन करणार आहे तर काढताना देखील आपण त्याचं वजन करणार आहे. तर आपण टाकले किती आणि आपल्याला त्याचा पासून उत्पन्न किती मिळालं हे आपण बघणार आहे. तर चला आपण आता ते जे 5 खेकडे आहेत ते रिलीज करूया. हे आपले 5 खेकडे आहेत. लगेच सोडायची. हे खेकडे आपण आता आपल्या ह्या टँकमध्ये रिलीज करणार आहोत. हे अशा आपण मातीचे ढीग केलेले आहेत. ह्या ढिगांवर फ्युचरमध्ये आपल्याला थोडीफार झाडं
हे लावणार आहोत आपण. तर त्याचा उपयोग आपल्या खेकड्यांना, ह्या मातीचा उपयोग होणार आहे खेकड्यांना बीळ करण्यासाठी, जेणेकरून खेकड्यांना पाणी आणि जमीन ह्या दोन्ही गोष्टी मिळतील. तसं ह्या साईडला आपण जे दगडं टाकणार आहोत त्या दगडांमुळे त्यांना लपायला जागा भेटली बारक्या पिल्लांना. तर आपण एक एक खेकडा आता रिलीज करूया मित्रांनो. माय गॉड. सुरुवात छोट्यापासून करूया. धरा हा सोडा, सोडू का? सोडा खाली. बाय 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 बाय. हा बघा, हा एक गेला. तर दुसरा पकडूया. हळू पकडाय, पकडून देत नाही. हा दुसरा खेकडा, हा पण आता रिलीज करूया आपण. बाय बाय. मी एक मी आता हा मी मग. हा आपला तिसरा खेकडा आहे. असा धरा वरती. नीट पकड, चावेल ना. पकडला का? हो. हा सोडा, त्याला रिलीज करा आता. लय शक्तिमान. हा सोड 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 खाली. बाय बाय. हा बघा, आपण तिसरा खेकडा रिलीज केला आहे. आज खऱ्या अर्थाने आपल्या खेकडे पालनाला सुरुवात झाली असं म्हणणं काही वावगं नाही, कारण आज आपण पहिल्यांदा आपल्या प्लॅनमध्ये खेकडे रिलीज करतोय. मी पकडू का? हा पकड पकड पकड. पकडून दे नाही. बाळ्या असं पकडायचं बघा, असा हात घालायचा मागून. खेकडा पकडण्याची एक पद्धत आहे, सरक बाजूला मी दाखवतो. त्याला कधी पुढून नाही पकडायचा, पुढून पकडलं तर खेकडा चावेल. मागून असा हात घालायचा आणि मागूनच त्याला व्यवस्थित पकडायचं. तुम्ही जर जेव्हा खेकडा असा पकडाल ना, तेव्हा खेकडा तुम्हाला कधीच चावणार नाही. त्याच्या नांग्यानं पकडलं तरी पण खेकडा कधी चावत नाही. थोडा हा बघा, हा आपण सोडतोय आता खाली. बाय बाय. टोटल 4 खेकडे झाले सोडले आपण. आता मी हा ते पकडला. पहिले कुठं गेले? पहिले तो बघा तिकडे एक गेला, आपण त्या हा इकडे गेला. पुढंच होत नाहीत. नाही, कारण कागद हा 500 मायक्रॉनचा HDPE कागद आहे, जो शेततळ्यासाठी वापरला जातो. त्यामुळे कागद फाटण्याची कसलीही भीती नाही आपल्याला. तरी पण आपले ट्रायल बेसिक असल्यामुळे आपण एकदा चेक करूया. सोडा. हे बघा मित्रांनो, आता आपण रिलीज केलेले खेकडे पाण्यात कसे आपले चालतात दाखवतो तुम्हाला. हा दिसतो का? हा इथे एक आहे, चाललाय बघा पुढं. दुसरा त्या कोपऱ्यात गेला आणि अजून 3 लपलेत. आता त्यांना ही जागा नवीन असल्यामुळे जरा ते ह्या जागेची सवय होईपर्यंत त्यांना थोडा त्रासच होणार आहे. तर चला बघूया आता कसं होतं आहे. आपण पहिली बॅच टाकलेली आहे. आता उद्या आपण संध्याकाळी एकदा येऊन चेक करूया 5 खेकडे बरोबर आपले आहेत का, जिवंत काय काय होतं आहे त्यांना, हे उद्या चेक करूया. आणि अशाच वरचेवर मी आता ह्याचे रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईन. नवीन खेकडे देखील टाकेन आणि टाकतानाचे व्हिडिओ आणि तसंच ह्याची काय प्रोग्रेस आहे ह्याचे संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला रोजच्या रोज नाही म्हणता येणार, पण जेव्हा जेव्हा शक्य होईल 2 दिवसांनी 4 दिवसांनी मी अपडेट करत राहीन. तर सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. सबस्क्राईब याच्यासाठी की मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ पहिले भेटतील. तर चला. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आता रात्री खेकडे धरायला गेलो होतो. 8-8:30ला गेलो होतो मी आणि माझा मित्र. तर आपल्याला हाताने पकडून एवढ्या खेकड्या सापडल्यात. आता बघूया त्याचं वजन किती होतं आहे. आणि ह्या खेकड्या पण आपण आता जाऊन आपल्या टँकमध्ये सोडणार आहे. जो खेकडा पालनाचा आपण टँक तयार केला आहे त्याच्यामध्ये ह्या खेकड्या सोडणार आहोत. तर आता पहिल्यांदा वजन करूया. पहिले जे सोडले 5 खेकडे त्याचं टोटल वजन होतं 160 ग्रॅम प्लस आता हे. आता ह्याचं वजन करू आपण. थांबा, काटा दाखवायचं. आता ह्याच्यावर आपण बकेट ठेवूया वजन करण्यासाठी. ह्याचा 321 ग्रॅम. ह्याला टेर करूया 0. आता आपण आणलेल्या खेकड्या सोडूया, तर बघूया किती होतं आहे वजन. बरं नाही कसं कैची लयच गावलं ते.
एक वजन पण होईल नाही टेन्शन. हे बघा मित्रांनो 700 आणि ह्याचं वजन झालं टोटल 738 738 ग्रॅम. 738 ग्रॅम वजन झालंय. पहिले 160 ग्रॅम. आता या सर्व खेकडे आपण आपल्या खेकडा पालनाच्या टँकमध्ये सोडणार आहोत. तर चला आपण आता यांना घेऊन जाऊया टँकमध्ये. मग टँकमध्ये गेल्यावर सोडताना दाखवतो. तर चला मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या खेकड्या पालनाच्या टँकवर. हे बघा आपण मगाशी खेकडे सोडले होते ते आता कुठं गेलेत काय माहीत. आता कुठं काय गायब झाले ते. आता जे आणलेत आपण ते खेकड्यात सोडूया. तुम्हाला दाखवतो. हे आहे पिशवी, त्यात ठेवले आहेत आम्ही खेकडे. हो का इथलं हो का हे रांग तक एक गेला खेकडा. मम्मा हा बका कसली सुटले ती पळ. हो का इकडे एक गेला या. हो का सगळी माझ्या पायावर. तर बाबा मम्मी छोटा भाई जोगिंदर आपल्याकडे आलेला आहे. हे बघा हे सर्व खेकडे हो का चाललेले आहेत. चाललेत पळून चाललेत. माझ्या पायावर एखादं चढायचं. चला ही छोट्या पकडते बाबा पटकन धरा. कशाला पकडते जाऊ दे त्याला. लगेच सोडती पटकन. असं तर पकडता नाही येणार गाईच. असं पकडते. नांग्या तुटतात ग. एवढे नाजूक आहेत. हो का हा मोठा आहे गाईच. हा मोठा आहे. बघा प्रज्ञा पण खेकडे पकडायला शिकलेली आहे आपली. नांग्या एवढ्या येत नाहीत पकडाय. इथं पण पकडून देत नाहीत ती. चावल हा बघा पकडला का नाही. सोडा झाला त्याला. बसलंय काय मी बसली काय खेकडा. तर मित्रांनो एवढे खेकडे आता आपण आज सोडलेत पहिल्या दिवशी. हा छोटा तर आता ह्याची कशी ग्रोथ आहे, आम्ही ह्याच्यात अजून किती खेकडे सोडतो हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्यांची ग्रोथ, त्यांचं खाद्य मी रेग्युलरमध्ये व्हिडिओ टाकणार आहे याचे. तर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब याच्यासाठी की तुम्हाला जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला तो सर्वप्रथम मिळेल. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. बाय.